विद्या, ज्ञान, शिक्षण। आज आपल्या सर्वांना शिक्षणाचे महत्त्व माहिती आहे। सर्वांना जाणीव आहे की शिक्षणाशिवाय आपले आयुष्य निरर्थक आहे। पण त्या काळाचं काय? जवळपास 200 वर्षापूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पाऊल टाकण्याचीही परवानगी नव्हती, अशा या बिकट परिस्थितीत एका सामान्य महिलेने पुढाकार घेतला स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी, स्त्रियांना शिकवण्यासाठी। कारण त्या स्त्रीला माहित होतं का जर स्त्रीला विद्या प्राप्त झाली तर तिचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात स्वतःचे विचार मांडण्याची क्षमताही वाढेल। 18व्या शतकात जेव्हा स्त्रीसाठी फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतीच तिचे क्षेत्र मर्यादित होते, अशा अंधारमय जगात, अशा नुकलमय वातावरणात सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 या शुभ मुहूर्तावर स्त्रियांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या एका वाघिणीचा जन्म झाला। आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजेच सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यांसमोर उभं राहतं ते त्यांचं प्रभावी प्रतिबिंब। अवघ्या 9 वर्षी सावित्रीबाई फुले यांचा 13 वर्षे ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला। ज्योतिबा फुले पुढे जाऊन एक समाज सुधारक बनले। त्यांनाही असे वाटायचे की स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाप्रतीची आस व ओढ बघून ज्योतिबांनी त्यांना चांगले शिक्षण दिले। स्त्रियांना शिक्षण किती गरजेचं आहे व लोकांना स्त्री शिक्षणाबद्दल जागृती मिळवण्याचे कठीण कार्य ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी केले। ज्योतिबांच्या आधाराने सावित्रीबाई फुले यांच्या पंखास बळ दिले। दोघांनी हातात हात घालून ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले अखेर आपल्या धैर्यात यशस्वी झाले। 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाडा येथे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडून स्त्री शिक्षणाचा पाया रचला व स्त्री शिक्षणाला एक नवीन स्वरूप दिले। स्त्री शिक्षण ही त्या काळाची गरज होती बरं का, आणि याची जाणीव ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले या दोघांनाही होती। म्हणून अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही, त्यांनी माघार घेतला नाही। कारण त्यांना माहित होतं पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं आहे ते कोणापुढे नतमस्तक होत नसतं। म्हणून पुस्तक वाचायचं असतं। सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवायला शाळेत जात असायच्या तेव्हा लोक त्यांच्या अंगावर दगड, माती, चिखल व शेण टाकायचे, परंतु त्या डगमगल्या नाहीत, संकटांना भेदरल्या नाहीत। कारण म्हणतात ना, जिसमें कुछ कर दिखाने का जुनून होता है ना, ओ ना आओ देखता है ना ताओ, बस मंजिल की ओर बढ़ता ही जाता है। सावित्रीबाई फुले आणि याचाच परिणाम म्हणून आज प्रत्येक स्त्री शिकू शकत आहे। आज प्रत्येक पदावर स्त्री शिकत आहे। तिने किती प्रगती केली आहे ना। सावित्रीबाईंनी अनेक स्त्रियांना व अनेक मुलींना एक मार्ग दाखवला आहे आणि शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना व मुलींना प्राप्त करून त्यांच्या डोळ्यातले अश्रूही पुसले आहेत। पण काय करणार, प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची प्राणज्योत मावळली। पण जाता जाता मी तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छिते की प्रत्येकाने आपल्या पराकोटीच्या प्रयत्नांची ज्योत सतत तेवत ठेवायला हवी। अर्थातच आपले चांगले प्रयत्न सतत चालू ठेवायला हवेत। जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्रीबाई फुले। धन्यवाद।